पुण्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्नीवर संशय घेत स्पाय कॅमेराने तिच्या अंघोळीचे व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल करत 1.5 लाखांची मागणी केली। पतीसह सासरच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पुणे शहरात एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने पत्नीवर संशय घेत तिच्या अंघोळीचे स्पाय कॅमेराने चित्रीकरण करून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या गंभीर प्रकरणात पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काय आहे प्रकरण पाहूया। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला वय 30 आणि तिचा पती दोघेही वर्ग 2 दर्जाचे सरकारी अधिकारी आहेत। जून 2020 मध्ये विवाह झाल्यानंतर काही महिन्यातच पतीनं पत्नीवर संशय घेत घरात विविध ठिकाणी गुप्त कॅमेरे बसवले। या कॅमेऱ्यांद्वारे तिच्या अंघोळीचे व्हिडिओ शूट करण्यात आले। याच व्हिडिओचा वापर करत पतीने पत्नीला ब्लॅकमेल केलं आणि माहेरून गाडी खरेदीसाठी 1.5 लाख रुपये आणण्याची मागणी केली। पैसे न दिल्यास व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली। जेव्हा पीडित महिलेने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिच्यावर शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली। केवळ पतीच नव्हे तर सासू, सासरे, धीर आणि नणंद यांनीही तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे। या सर्व प्रकाराला कंटाळून संबंधित महिलेने अखेर आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पतीसह सासरच्या 7 जणांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तक्रारीनुसार आरोपींवर IPC अंतर्गत पुढील प्रमाणे कलमे लागू होण्याची शक्यता आहे। कलम 354C स्त्रीचे गुप्त चित्रीकरण, कलम 506 धमकी देणे, कलम 498A सासरच्या मंडळींकडून छळ, IT ऍक्ट अंतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गैरवापर। हे प्रकरण केवळ कौटुंबिक वाद नाही तर तंत्रज्ञानाचा विकृत वापर, विश्वासघात आणि स्त्री स्वातंत्र्यावर घाला आहे। समाजात असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे। अशा घटनांवर कठोर कायदा हवा का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर सांगा।